इकडे पुणे भागाला देखील दिलासा मिळाला आहे, कारण यंदाच्या मोसमातला पहिलाच मोठा पाऊस तिकडे झालाय। काल संध्याकाळनंतर रात्रभर पुणे आणि परिसरात पाऊस पडला, ज्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत अर्धा टीएमसीची वाढ झाली आहे। सकाळी 8:30 वाजेपर्यंत पुण्यामध्ये 73 मिलीमीटर पाऊस झाला। शिवाय पुणे जिल्ह्यात तुरळक सरी बरसल्याने शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना पण दिलासा मिळालाय। आणि पुण्यातल्या या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। बघूया। गेल्या महिन्याभरापासून पुणेकर पावसाची वाट पाहत होते आणि आता शेवटी कुठेतरी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। कालपासूनच पुण्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली। पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कालपर्यंत 77 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पुणे शहरातच नव्हे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। पुण्याला पाणीपुरवठा करणारे चारही धरण टेमदर, वरसगाव, खडकवासला, पानशेत या चारही धरणांमध्ये देखील चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे। या चारही धरणांमध्ये जवळपास अर्ध्या टीएमसी पाण्याची वाढ देखील झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये पाणी कटोतीचं संकट देखील होतं। या पाणी कटोतीमध्ये अजून वाढ देखील होणार होती, परंतु या पावसानंतर आता कुठेतरी हे पाणीचे जसं संकट आहे कुठेतरी थांबल, कुठेतरी पाणीचं नियोजन सुधरल असं या ठिकाणी अंदाज व्यक्त केले जात आहेत। आज रविवारचा दिवस आहे। या रिमझिम पावसाचं पुणेकर अनेक ठिकाणी आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाणी देखील साचलेलं आहे। या ठिकाणी देखील खूप सारे मोठ्या प्रमाणात पुणेकर या पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अमोल गावळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।